ती खिडकीतून बाहेर पाऊस बघत होती. दाटून आलेले ढग, हिरवीगार झालेली झाडं, पक्ष्यांची निवाऱ्यासाठी उडालेली धांदल, पावसांच्या थेंबांचा एखादा मधुर संगीताप्रमाणे येणारा आवाज, पावसामुळे सुटलेला थंडगार वारा, सगळा काही मनाला शांत करणार होता. पण तिचं मन शांत नव्हतं. अनेक प्रश्न होते तिच्या मनात, पण त्यांची उत्तर नव्हती तिच्याकडे. अचानक तिला दरवाजा खोलण्याचा आवाज आला, म्हणून तिने तिकडे बघितले. तर एक माणूस उभा होता, पण तो थोडा अंधारात असल्यामुळे तिला दिसले नाही. तो म्हणतो, ही साडी नेसून तयार राहा, आज लग्न आहे. ती म्हणते, कोण आहात तुम्ही आणि का घेऊन आला आहात मला इथे? कुठे आहे मी आणि कोणाला माझ्यासोबत लग्न करायचं आहे? ती रागात बोलते, पण तिचा कंठ दाटून आला होता, डोळ्यात अश्रू जमा झाले होते. तो थोडा पुढे आला तसा तिला तिच्या चेहरा दिसला. दिसायला हँडसम होता. वर्णन पुढे करते. तो म्हणतो, मी करतोय तुझ्यासोबत लग्न आणि तुलाही लग्न करावेच लागेल. ती म्हणते, कोण आहेस तू आणि का लग्न करतोयस माझ्याशी? तो म्हणतो, मी डेव्हिल, ही साडी नेसून तयार हो आणि नाही झालीस तर तुझे आईवडील आहेतच माझ्या ताब्यात. म्हणत तो निघून गेला. डेव्हिल नाव ऐकून ती घाबरली. कोणाला न घाबरणारी ती आज घाबरली बरं का. इकडे तिचे आई वडील खूप खुश होते. कुंदा म्हणते, अहो किती चांगलं घर भेटलं ना हो आपल्या मुलीला. किती श्रीमंत आणि प्रेमळ नवरा भेटत आहे. मला पण असाच हवा होता नवरा. अशोक म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं, मी तुझ्यावर प्रेम करत नाही? तर डेव्हिल म्हणजे रुद्रसिंगानिया, मुंबईमधला सर्वात मोठा डॉन. दिसायला हँडसम, ट्रिम, बियर्ड, सिक्स पॅक असलेली बॉडी, पण सगळ्यात सुंदर होते ते त्याचे निळे डोळे. चेहरा बघून असं वाटणार पण नाही की हा डॉन असेल. हसू तर कधी त्याच्या चेहऱ्यावर नव्हताच. सतत राग, मर्डर, किडनॅपिंग, श्रीमंत माणसांकडून धमकी देऊन वसुली, ही सगळी गैरकामे तो करायचा. पण त्याचा सगळा हा ब्लॅक मनी तो अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि गरिबांमध्ये वाटायचं. तो फक्त श्रीमंताकडून गरिबांसाठी मदत करायचा, कारण श्रीमंत स्वतःचा काळा पैसा लपवून ठेवायचे आणि गरीब लोक उपाशी राहायची. त्याची भरपूर हॉटेल्स पण होती, काही आउट ऑफ इंडियामध्ये पण होती. अंडर वर्ल्डमध्ये त्याचा खूप दरारा होता. तिथे त्याला सगळे डेव्हिल म्हणून ओळखायचे. ती म्हणजे मोनिका. परत दिसायला सावळी होती, पण सुंदर होती. नाजूक ओठ, काळे डोळे, लांब सडक केस, जे कमरेपर्यंत होते. कोणाला घाबरायची नाही, रोखठोक होती. एका कंपनीमध्ये जॉब करत होती. प्रेम हे तिने कधी कोणावर केलाच नव्हता. मुळात म्हणजे तिचा प्रेमावर विश्वासच नव्हता. खरं प्रेम हे आजकाल नसतंच, सगळे शरीरावर प्रेम करतात असं तिला वाटायचं. ती खिडकीतून बाहेर पाऊस बघत होती. दाटून आलेले काळे ढग, हिरवीगार झालेली झाडं, पक्ष्यांची निवाऱ्यासाठी उडालेली धांदल, पावसांच्या थेंबांचा मधुर संगीताप्रमाणे येणारा आवाज, पावसामुळे सुटलेला थंड वारा, सगळा काही मनाला शांत करत होतं. पण पण तिचं मन अशांत होतं. अनेक प्रश्न होते तिच्या मनात, पण त्यांची उत्तर तिच्याकडे नव्हती. तिला तिच्या प्रश्नांची कोण उत्तर देईल, याच विचारात ती होती. तेवढ्यात दरवाजा खुल्याचा आवाज येतो. म्हणून ती दरवाजाकडे बघते, तर तिथे एक माणूस उभा होता, पण तो अंधारात असल्यामुळे तिला नीट दिसला नाही. रुद्र. आता तुम्हाला हिरो माहिती आहे म्हणून डायरेक्ट नाव टाकते. ही साडी नेस आणि तयार राहा, आज लग्न आहे. मोनिका म्हणते, कोण आहात तुम्ही? का आणलं मला आहे इथे मला? कोणाला करायचं आहे माझ्याशी लग्न? कुठे आहे मी? गेले 2 दिवस मी इथेच आहे, सोडा ना मला. ती रागात बोलते, पण तिचा कंठ दाटून येतो. डोळ्यात पाणी जमा झालेले असता रुद्र अंधारातून बाहेर आला. त्यामुळे तिला त्याचा चेहरा दिसला. दिसायला जबरदस्त हँडसम. ती त्याला बघताच राहिली. 2 मिनिटं त्याच्या त्या निळ्याशार डोळ्यात ती हरवली, पण लगेच भानावर येत त्याला बोलली. मोनिका म्हणते, कोण आहेस तू? रुद्र म्हणतो, डेव्हिड. ही साडी नेसून तयार हो, आपलं लग्न आहे. आणि हो, तुला हे लग्न करावंच लागेल, कारण तुझे आई वडील आहेत तिथेच. म्हणत तो निघून गेला. पण ती ती आई वडील त्याच्या ताब्यात आहेत ऐकून ती घाबरली. सोबतच त्याचं नाव ऐकून पण ती खूप घाबरली होती. डोळ्यातून पाणी थांबवायचं नाव घेत नव्हतं. ती तशी स्वतःची समजूत काढून आई वडिलांसाठी तयार व्हायला गेली. इकडे तिचे आई वडील खूप खुश होते. कुंदा म्हणते, अहो किती चांगलं घर भेटलं ना हो आपल्या बेटूला. किती चांगला, सुंदर आणि प्रेमळ नवरा भेटला ना. मला पण असाच हवा होता नवरा. अशोक म्हणतो, म्हणजे तुला म्हणायचं काय आहे, मी तुझ्यावर प्रेम करत नाही? माझ्याकडे नीट बघ, मी पण सुंदर आहे. कुंदा म्हणते, हो, पोट पुढे आलं आहे तुमचं आता, आणि आता चष्मा पण लागलाय, केस पांढरे झालेत आता. अशोक म्हणतो, ते आता वय झाले म्हणून.
पाहिलं तरुण पण काय हँडसम होतो. रुद्रला पण मी मागे टाकलं असतं. तेवढ्यात रुद्र आतमध्ये आला आणि बोलला. रुद्र म्हणतो, हो बाबा, तुम्ही आत्ता पण हँडसम आहात, ते पण माझ्यापेक्षा जास्त. कुंदा म्हणते, अरे रुद्र बाळा, ये ना. रुद्र म्हणतो, आई बाबा तयार व्हा, मी मोनिकाला तयार व्हायला सांगून आलोय, तुम्ही पण व्हा तयार. कुंदा म्हणते, अहो किती लवकर दिवस गेले ना, कळलंच नाही आपली मुलगी कधी एवढी मोठी झाली ते. अशोक म्हणतो, हो ना, असं वाटतं आता माझी मुलगी शाळेतून येईल आणि मला बाबा म्हणत मला मिठी मारेल, पण आता तर तिचं कन्यादानाची वेळ आली आहे. कुंदा म्हणते, अहो बोलत नका बसू, चला लवकर तयार व्हा. तसे अशोकराव हो बोलले आणि तयार व्हायला गेले. रुद्र तिथून बाहेर आला आणि तयार व्हायला गेला. तो तयार होऊन मोनिकाच्या रूममध्ये आला तर ती तयार होऊन बसली होती. डोळ्यात पाणी होतंच. रुद्र तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. तशी ती दचकली आणि पटकन त्याच्यापासून लांब झाली. रुद्र म्हणतो, घाबरू नकोस, मी तुला काहीच करत नाही, मला फक्त तुझ्यासोबत लग्न करायचं आहे. मोनिका म्हणते, तू तू तर डेव्हिल आहेस ना, मग मग घाबरू कसं नको तुला. प्लीज माझ्या आईवडिलांना काही करू नकोस, मी तू सांगशील ते करेन. रुद्र म्हणतो, राणी मी काही करणार नाही आईबाबांना, ते जशी तुझे आईबाबा तसे माझे. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचं. आणि हो, खाली मी डेव्हिल आहे हे आईबाबांना बोलायचं नाही, ओके. तो बोलला तसा तिने घाबरून हो बोलली आणि त्याच्यापासून सोबत खाली गेली. ती खाली आली तर घर खूप मोठं. हॉलमध्ये गुरुजी बसले होते. यज्ञ मांडला होता. सगळी तयारी झाली होती. तिने समोर बघितलं तर तिथे तिथे तिचे आई वडील बसले होते आणि बाजूला एक माणूस उभा होता. आई वडिलांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून तिला पण जरा बरं वाटलं. ते दोघं खाली आले तर लगेच कुंदाताई तिच्या जवळ आल्या. कुंदा म्हणते, बेटू खूप सुंदर दिसते, चल ही बस इथे. त्या तिला घेऊन रुद्राच्या बाजूला बसवतात. गुरुजी सगळे विधी सुरू करतात, पण रुद्र त्याचं लक्ष ते फक्त मोनिकाकडे असतं. हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या, डोळ्यात काजळ, ओठांवर रेड लिपस्टिक, केसांचा आंबाडा बांधला होता आणि त्यात गजरा माळला होता. सुंदर दिसत होती ती खूप. तेवढ्यात गुरुजी बोलले आणि रुद्र भानावर आला. गुरुजी म्हणाले, यजमान इथे लक्ष द्या, लग्नानंतर तुमच्याच आहेत त्या. तसा रुद्र भानावर येतो. त्याने विधीवर लक्ष दिलं. गुरुजी पण एकदम त्यांच्या टोनमध्ये बोलले आणि इकडे कुंदा आणि अशोकराव गडताच हसले आणि मोनिकाला ऑकवर्ड फील झालं. मग कुंदा आणि अशोक यांनी मोनिकाचं कन्यादान केलं आणि तिच्या हात रुद्राच्या हातात दिला. अशोक म्हणतो, माझ्या मुलीला सांभाळ, काही चुकलं तर माफ करा, ते म्हणाले आणि मोनिका त्यांना मिठी मारून रडू लागली. रुद्र म्हणतो, बाबा तुम्ही जशी तिची आत्तापर्यंत काळजी घेतली तशी मला घ्यायला जमेल की नाही ते मला माहिती नाही, पण मी तिच्या डोळ्यात कधीच पाणी येऊ देणार नाही. प्रत्येक सुख देईन तिला, तिला जी होता हवी असेल ती गोष्ट तिला देईन, खूप प्रेम देईन तिला. तो बोलला तसा अशोकराव खुश झाले. नंतर त्यांनी पुढचे विधी सुरू झाले. सप्तपदी पूर्ण झाली. दोघांनी एकमेकांना वचन दिले, पण मोनिका तिचं मन शांत नव्हतं. खूप प्रश्न भरले होते तिच्या मनात. त्याचं उत्तर फक्त आणि फक्त तिला रुद्र देऊ शकत होता. लग्न झालं. रुद्रने सर्वांना रूममध्ये जाऊन आराम करायला सांगितलं आणि मोनिकाला त्याच्या रूममध्ये जायला सांगितलं. ती घाबरतच हो बोलली, पण तिला त्याची रूम कुठे माहिती होती, म्हणून मग ती तिथेच थांबली. तेवढ्यात रुद्रने एक हाक मारली. रुद्र म्हणतो, रामू काका, रामू काका. रामू काका म्हणाले, काय दादा. रुद्र म्हणतो, हिला माझी रूम दाखवा. रामू काका म्हणाले, जी दादा, या मॅडम माझ्यासोबत. ती पण त्यांच्या मागे गेली. त्यांनी तिला रूम दाखवलं आणि काही पाहिजे असेल तर हाक मारायला सांगितलं. ती पण हो बोलली आणि रूममध्ये आली. तिने रूम बघितली तर ती आधीच्या रूममध्ये होती त्यापेक्षाही खूप मोठी रूम होती आणि प्रशस्त होती. ती रूम बघताच होती की तेवढ्यात रुद्र आतमध्ये आला. तशी ती घाबरली, पण तरी हिंमत करून तिने रुद्रला विचारलेच. मोनिका म्हणाली, काय हवे होते तुला, का केलंस माझ्याशी लग्न, ते पण असं जबरदस्तीने. रुद्र म्हणतो, तू तू हवी आहेस मला, माझं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून केलं लग्न तुझ्याशी. तो बिनधास्तपणे बोलला आणि तिला त्याचा राग आला. मोनिका म्हणते, प्रेम केलंस तर असं जबरदस्तीने लग्न नाही करत, त्यासाठी मन जिंकावं लागतं. समोरच्याचं प्रेम आहे की नाही ते जाणून घ्यावं लागतं. रुद्र म्हणतो, जिंकेन ना, तुझं मन सुद्धा जिंकेल मी. मोनिका म्हणते, ते लग्नाच्या आधी जिंकावं लागतं, ते तू माझं जिंकलं नाहीस, उलट मला इथे किडनॅप करून घेऊन आलास. 2 दिवस एका रूममध्ये कोंडून ठेवलंस, याला प्रेम म्हणत नाही. रुद्र म्हणतो, सॉरी, तुला 2 दिवस
एकाच खोलीत राहावं लागलं. खरं तर मी तुला आणलं त्या दिवशीच तुला भेटणार होतो, पण त्या दिवशी राहुल थोडा जखमी झाला होता म्हणून मग मला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आणि 2 दिवस त्याच्याजवळ थांबावं लागलं. तो थोडा अडखळत आणि नजर चोरत बोलला, पण त्याच्याकडे लक्ष नव्हतं. मोनिका म्हणते, ते काही पण असू दे, आत्ता माझ्या आईवडिलांना सोडून दे. मी केलंय ना तुझ्याशी लग्न. रुद्र म्हणतो, हो ते उद्या जातीलच आणि ते आता माझे पण आईवडील आहेत, समजलं. हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुला जेव्हा पहिल्यांदा सिग्नलवर त्या गरीब मुलांना खायला देताना बघितलं ना, तेव्हाच तुझ्या या निरागस आणि निस्वार्थ स्वभावाच्या मी प्रेमात पडलो. आणि मग रोज तुला बघायचो, कधी कुत्र्यांच्या पिल्लांसोबत खेळताना, कधी अनाथाश्रम असणाऱ्या मुलींना डान्स शिकवताना, कधी योगा करताना. रोज तुझ्या वेगवेगळ्या रुपयाच्या प्रेमात पडायचं. कधी मी मुलींकडे बघायचो पण नाही. तो मी रुद्र तुझ्याकडे खेचला जायचो. मग मला कळलं की मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय. तेव्हा मग मी तुला किडनॅप केलं आणि इथे आणलं. मग तुझ्या घरातल्यांना मनवलं. त्यांना सांगितलं की मी तुला खूप सुखात समाधानात ठेवेन. मग त्यांनी पण होकार दिला. मोनिका म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण पण ती बोलायला घाबरत होती. रुद्र म्हणतो, न घाबरता बोल मोनिका, मी तुला काहीच बोलणार नाही. मोनिका म्हणते, तू खरंच डेव्हिल आहेस? रुद्र म्हणतो, हो, पण फक्त बाहेरच्या माणसांसाठी. तुझ्यासाठी मी फक्त रुद्र आहे. चल आता झोपूया, उद्या आईबाबा जाणार आहेत. मोनिका म्हणते, मी कुठे झोपू? रुद्र म्हणतो, कुठे म्हणजे? बेडवर माझ्या बाजूला. मोनिका म्हणते, नाही, मी नाही झोपणार तुझ्या बाजूला. रुद्र म्हणतो, डोंट वरी, मी काहीच करणार नाही तुला. तुझ्या मर्जीशिवाय काहीच नाही करणार. तू आरामात झोप बेडवर. मोनिका म्हणते, नाही, मी नाही झोपणार. रुद्र म्हणतो, तू जर आता झोपली नाहीस ना, तर मी तुला उचलून झोपवेन, समजलं. मोनिका म्हणते, हे बघ, तू असं काहीच करणार नाहीस, समजलं. रुद्र म्हणतो, मी असं करू शकतो, म्हणत त्याने तिला उचललं आणि बेडवर झोपवलं. आता इथून उठलीस तर बघ, म्हणत तो फ्रेश व्हायला गेला आणि चेंज करून आला तर ती बेडवर बसली होती. रुद्र म्हणतो, काय झालं, झोप ना. मोनिका म्हणते, ते मला चेंज करायचं आहे, पण कपडे. रुद्र म्हणतो, ते बघ तिथे जा, तुझे कपडे आहेत तिथे. ती पण मग क्लोसेट मध्ये गेली तर तिथे तिच्यासाठी प्रत्येक प्रकारचे कपडे, मेकअप, शो सगळं काही होतं. ती ते बघताच बसली. तिने पटकन एक कुर्ता घातला आणि बाहेर आली. रुद्र म्हणतो, झालं का आता? ये, चल झोप. येते की मी येऊ? ती तिथेच उभी आहे हे बघून तो बोलला. ती बेडवर जाऊन झोपली तसं त्याने तिला मिठी मारली. मोनिका म्हणते, हे काय, तुला बोललो होतास ना की माझ्या मर्जीशिवाय तू काहीच करणार नाहीस. मग हे हे रुद्र म्हणतो, मी फक्त तुला मिठीत घेतलं आहे, बाकी काहीच करत नाही. पण तुला जर हवं असेल तर आपण करू शकतो. तो मिस्किलपणे हसत बोलला. मोनिका म्हणते, नाही, माझ्या मनात असं काहीच नाही. तुम्ही मला सोडा, मला झोप येत नाहीये अशी. रुद्र म्हणतो, हे बघ, मी तर तुला कधीच सोडणार नाही, काहीही झालं तरी. झोप आता अशीच, चल, म्हणत तो डोळे बंद करून घेतो. मोनिका मनातच म्हणते, तू मला स्वतः सोडणार नाहीस, पण मी जर मला सोडायला भाग पाडलं तर? आत्ता उद्या फक्त आईबाबांना जाऊ दे, मग मी बघते, मग मी तुला कशी त्रास देते ते. दुसऱ्या दिवशी कुंदा आणि अशोक जायला निघाले तशी मोनिका त्यांना मिठी मारून रडू लागली. मोनिका म्हणते, बाबा नका ना जाऊ, थांबा ना अजून काही दिवस, राहा ना इथे. अशोकराव म्हणाले, मोनिका बाळा, मुलीचं घरी जास्त थांबायचं नसतं, आम्ही येत जात राहू ना मध्ये मध्ये तुला भेटायला. तिने मग आईला मिठी मारली. दोघी पण रडू लागल्या. आई तिला रडता रडता इंट्रप्टेक्शन देत होती तर इकडे अशोक आणि रुद्र बोलत होते. अशोकराव म्हणते, रुद्र बाळा, सांभाळून राहा, तिला सांभाळ, त्या लोकांपासून जपून ठेव. तुझ्यावर विश्वास ठेवलाय मी, पण तिला काही कळू देऊ नकोस एवढ्यात. नाही तर ती आमच्यापासून. ते बोलतच होते की रुद्र बोलला, बाबा, माझं प्रेम आहे तिच्यावर, तिच्या केसालाही धक्का लागणार नाही आणि योग्य वेळ आल्यावर मी तिला सांगेन, पण तिला त्याच्या आधी काहीच कळणार नाही, हे माझं वचन आहे तुम्हाला. तेवढ्यात तिथे कुंदा आल्या. कुंदा म्हणते, अहो, निघायचं का? अशोक म्हणाले, हो चल. मोनिका बाळ, काळजी घे हा. ते दोघे मग निघून गेले. रुद्र म्हणतो, मोनिका, मला जरा एक बाहेर काम आहे, मी जरा जाऊन येतो. तुला काही हवं असेल तर रामू काकांना सांग, ते तुला पाहिजे ते देतील. चल बाय, म्हणत त्याने तिचा कपाळावर किस केला. तिने त्याच्याकडे रागात बघितलं. तो तरी पण हसत निघून गेला. तो बाहेर आला आणि त्याने एकाला फोन लावला. रुद्र म्हणतो, हॅलो जॉन, अशोक आणि कुंदा आत्ताच इथून बाहेर गेलेत. लक्ष ठेव त्यांच्यावर. त्यांच्या समोरचा फ्लॅट मी तुझ्यासाठी घेतलाय.
तिथे आजच शिफ्ट हो आणि काही गडबड तुला वाटली तर मला लगेच कॉल कर, ओके? जॉन म्हणाला, ओके बस. त्याने फोन ठेवला. रुद्र म्हणतो, राहुल त्या पाटीलचं काय झालं? राहुल म्हणतो, रुद्र त्याची आज ड्रग्सची डिलिव्हरी होत आहे. खूप मोठा माल आहे कदाचित. रुद्र म्हणतो, त्याचा गेम मी संपवणार आज. कुठल्या क्लबमध्ये आहे डिलिव्हरी? राहुल म्हणतो, क्लबमध्ये. रुद्र म्हणतो, ओके चल गाडी काढ. तर हा राहुल रुद्रचा जिगरी यार. रुद्रला फक्त तोच नावाने हाक मारायचा, बाकी त्याला बॉस बोलायचे. रुद्रची प्रत्येक गोष्ट त्याला माहीत असायची. दिसायला तो पण काही कमी नव्हता. फक्त बिचाऱ्याला कोणी गर्लफ्रेंड नव्हती. खरं तर त्याला कोणी आवडत नव्हती. त्याला त्याच्या टाईपची डॅशिंग गर्लफ्रेंड हवी होती. इसका इतना इंट्रोडक्शन्स काफी आहे. इकडे मोनिकाने रामू काकांना हाक मारली. रामू काका लगेच आले. रामू काका म्हणाले, काही हवं आहे का मॅडम? मोनिका म्हणते, काका मला मॅडम नका बोलू ना, मला ताई बोला. रामू काका म्हणाले, नाही ताई नको, मी तुम्हाला वहिनी बोलतो. चालेल? मोनिका म्हणते, ठीक आहे बोला, पण मॅडम नका बोलू, मी लहान आहे तुमच्यापेक्षा. रामू काका म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला काही हवं होतं का? मोनिका म्हणते, हो. देवघर कुठे आहे? रामू काका म्हणाले, वहिनी घरात देवघर नाही. दादांना देवावर विश्वास नाही म्हणून आणि त्यांना आवडत पण नाही प्रार्थना पूजा वगैरे. हे ऐकताच मोनिकाचं मनात असुरी हास्य आला. मोनिका म्हणते, रामू काका एक काम करा, इथे हॉलमध्ये देवघरासाठी जागा करा आणि रुद्रची काळजी करू नका, मी बघेन त्याचं काय ते. रामू काका म्हणाले, ठीक आहे. ते जातात. मोनिका नौकरांना सांगून बाहेरून कृष्णांची मूर्ती आणायला सांगते. ती देवघर खूप सुंदर प्रकारे सजवते. कृष्णाच्या मूर्तीची स्थापना करून त्याची पूजा करते. प्रसाद दाखवून सगळ्यांना प्रसाद दिला. तर इकडे संध्याकाळी रुद्र एका क्लबमध्ये बसला होता. राहुल पण सोबतच होता. राहुल म्हणतो, डेव्हिल पाटील आला. रुद्र बाहेर कोणीच त्याचं नावाने हाक मारलं नाही. राहुल सुद्धा नाही. सगळे त्याला डेव्हिलच बोलायचे. रुद्र म्हणतो, मग चल. रुद्र जाऊन पाटीलच्या समोर बसला. तसा पाटील घाबरला. पाटील म्हणतो, डेव्हिल तू तू इथे कसा? रुद्र म्हणतो, का नको होतो का मी इथे तुला, की मी तुला विचारून यायचं होतं इथे? पाटील म्हणतो, नाही तसं नाही, पण त्याला घाम फुटला होता. रुद्र म्हणतो, तुला काय वाटतं? तू स्मगलिंग करशील आणि मी तुला करून देणार? तुला आधीच सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी थांबव, पण तू माझं ऐकलं नाहीस. आता मी तुला कायमचं संपवणार. पाटील म्हणतो, म्हणजे? राहुल म्हणतो, तुझा पत्ता कट. तो बोलला आणि रुद्रने पटापट 2 गोळ्या त्याच्या छातीत मारल्या. त्याचं रक्त त्याच्या चेहऱ्यावर आणि शर्टवर उडालं. रुद्र म्हणतो, कॉल कर पोलिसांना आणि सांग इथे स्मगलिंग करणाऱ्यांचा अकाउंट डर झालाय. त्यांच्या अकाउंटवर पोलिसांनी केलाय असं करायला सांग. आणि तो तिथून निघाला. थोड्या वेळात तो घरी आला आणि रूममध्ये गेला तर तिथे मोनिका बेडवर बसली होती. अजून पण त्याने हॉलमधला देवघर बघितलं नव्हता. पण मोनिका त्याच्या शर्टवर रक्त बघून खूप घाबरली आणि जोरात ओरडली, आ! तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अगर तुम्हाला चांगली वाटली असेल तर मी पुढे लिहिण्याचा प्रयत्न करेल, नाही तर मी मध्येच थांबवणार याला. तर प्लीज कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.